22 और 23 नवंबर को दिल्ली के एक बड़े होटल में कॉन्फ्रेंस में इंडिया, जर्मनी, साउथ अफ्रीका, अमेरिका, मलेशिया, रूस के अलावा दीगर कई हार्ट अटैक के माहिर डॉक्टर आए थे। इनमें बगैर चीर फाड़ के ईसीपी थेरेपी के जरिए से कई मरीजों को मुकम्मल ठीक करने के सबब दिल्ली में इन्हें ईसीपी एसोसिएशन की जानिब से डॉक्टर विलासधर्म अधिकारी को अवार्ड दिया गया। इसी तरह 9 दिसंबर को दत्तकृपा हार्ट केयर ईसीपी सेंटर में कार्टोग्राफी चेकअप मुंबई के माहिर एक डॉक्टर ने किया। इसमें कुल कार्टोग्राफी के जरिए 28 पेशेंट की स्क्रीनिंग की गई। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विलास धर्माधिकारी, दत्तकृपा हार्ट केअर आणि ईसीपी सेंटर नांदेड, जे की मागील 4 ते 5 वर्षापासून आपल्या नांदेड आणि परिसरातील हृदय रुग्णांवर कुठलीही चिरफाड न करता विना शस्त्रक्रिया उपचार करत आहे। तर नुकतंच दिनांक 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील ग्रेटर नोएडा या ठिकाणी हॉटेल क्राउन प्लाझा येथे इंटरनॅशनल ईसीपी असोसिएशनची कॉन्फरन्स झाली। याच्यामध्ये साऊथ आफ्रिका, अमेरिका, रशिया, मलेशिया अशा सारख्या डॉक्टर आहेत, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट हे आले होते। आणि या ठिकाणी ज्या हार्टचे पेशंट आहेत ज्यांना कुठलीही चिरफाड न करता ईसीपी, चिलेशन, डिटॉक्स थेरपी, ओझोन थेरपी, त्याच्यानंतर फोटोथेरपी अशा प्रकारे विविध जे काही होलिस्टिक अप्रोच ज्याला आपण म्हणू, म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व पॅथीचा उपयोग करून आपण हार्टच्या ब्लॉकेजवर उपचार केला जातो। याच्यामध्ये पेशंट दुरुस्त करणे हा आमचा मोटो आहे। कुठल्याही पॅथीला कमी जास्त लेखणे असं न करता फक्त त्या पेशंटचं हृदय कसे चांगले होईल आणि पेशंट कसा बरा होईल हा आमचा मोटो ठेवून आम्ही इंटरनॅशनल ईसीपी असोसिएशनशी जुडले गेलेले आहोत। तर आमचा हे विशेषता आहे की इंटरनॅशनल ईसीपी असोसिएशन मध्ये ईसीपी कुठल्या पेशंटवर करायची, ईसीपी करताना कुठली काळजी घ्यायची, ईसीपी करताना प्रेशर किती वाढवायचं, किती दिवसांनी वाढवायचं, ईसीपीचा पिरियड किती दिवस ठेवायचा, किती तास द्यायचा, हे जो स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे हा इंटरनॅशनल ईसीपी असोसिएशननी आम्हाला दिलेला आहे। आणि आमचं दत्तकृपा हार्ट केअर ईसीपी सेंटर जे आहे हे इंटरनॅशनल ईसीपी असोसिएशनशी जोडल्या गेल्यामुळे आम्ही त्यांचा प्रोटोकॉल वापरतो आणि त्यांचं जे काही गाईडलाईन्स वापरतो त्याच्यामुळे आमच्याकडे उपचार घेणाऱ्या पेशंटचं जे सक्सेस रेट आहे 90 to 99% आमच्या सेंटरचा सक्सेस रेट आहे। तर या आमच्या कामाचा आढावा घेऊन आम्ही आमच्या पेशंटचे रिपोर्ट्स इंटरनॅशनल ईसीपी कॉन्फरन्स मध्ये प्रेझेंट केले आणि तेथे जे पूर्ण युरोपियन कंट्रीचे डॉक्टर होते, काही इंडियन डॉक्टर होते, त्यांनी हे आमच्या सगळ्या रिपोर्टचा आढावा घेतला आणि आपल्या ईसीपी आणि चिलेशन ट्रीटमेंटमुळे 100% आपल्या पेशंटला फायदा झालेला आहे हे तिथं आम्ही सिद्ध केलेलं आहे। आणि त्याच्यामुळं तिथे दत्तकृपा हार्ट केअर सेंटरचे जो मी संचालक आहे, कन्सल्टंट आहे माझा, तिथे इंटरनॅशनल ईसीपी असोसिएशन येथे माझा सन्मान, मोमेंटो आणि प्रेझेंट सर्टिफिकेट देऊन माझा सन्मान केला गेला। आणि ही खूप मोठी बाब आहे। मराठवाड्यातील सारख्या छोट्या ठिकाणाहून आपण सेंटर चालू करतो जिथे की खूप काही जास्त फॅसिलिटी नाही आहेत, नसताना सुद्धा आपण एक मराठवाड्याच्या नांदेड सारख्या ठिकाणी सेंटर सुरू केलेलं आहे। मागील 4 ते 5 वर्षापासून आपण हृदय रुग्णांवर कुठलेही चिरफाड न करता हे ईसीपी चिलेशन उपचार करत आहोत। आणि या कामाची दखल घेऊन इंटरनॅशनल ईसीपी असोसिएशनने माझा सन्मान केलेला आहे, मला मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केलेला आहे। याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि ही गोष्ट आपल्या ग्रामीण भागापर्यंत लोकांना माहिती व्हावी, जी की लोक ब्लॉकेजमुळे घाबरलेले आहेत, ज्यांना प्लास्टिक बायपासची भीती आहे, अशा रुग्णांनी घाबरून न जाता ईसीपी, चिलेशन, ओझोन, फोटोथेरपीचा वापर करून आपले हृदय स्वस्थ ठेवावे, एवढेच मी आपणास सांगू इच्छितो। धन्यवाद।